महिलाओं का अपमान नहीं झेलेगा हिंदुस्तान, महिलाओं का अपमान नहीं झेलेगा हिंदुस्तान, महिलाओं का अपमान नहीं झेलेगा हिंदुस्तान। महिलाओं के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में, महिलाओं के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में एक वादा वही जिंदाबाद, वही जिंदाबाद, वही जिंदाबाद। मोर्चा घेतलेला आहे काय आहे त्याच्याबद्दल सविस्तर सांगा। आज सकाळ मी एक सकाळी मी ट्विट पाहिला, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की गुंगी गुडिया, तर हे आम्हाला अपमानजनक वाटलं आणि इमिजिएट आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही फोन केला आणि सर्वांना असं वाटलं आहे की काँग्रेस पार्टी हे चांगलं करत नाही, म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादीचे समर्थक आणि वाहिनी साहेबांचे समर्थक आम्ही सर्व आज रस्त्यावर उतरलो आहे आणि काँग्रेसचे जे लोकांनी हे ट्विट केलं आहे आमचं असं म्हणणं आहे की ते पुरुष नाही, कारण कुठलाही पुरुष महिलांचा अपमान करू शकत नाही, कारण महिलांचा सन्मान असतो आणि आपण असं म्हणतोय की महिलांचा जे अपमान करेल तर हिंदुस्थान कधी सहन करणार नाही आणि जे हे सर्व आम्ही कार्यकर्ते आलो आहे याच्यामध्ये आम्हाला एकच मुद्दा आहे की काँग्रेसनी माफी मागावी, अगर त्यांनी त्या लोकांनी माफी नाही मागली तर आम्ही त्यांचे मुख्य कार्यालयामध्ये घुसून त्यांना धडा शिकवू आणि सांगू की नारीचा सन्मान कसा करायचा, कारण नारी सन्मान जे आहे सर्वप्रिय आहे। आणि मी एक अजून गोष्ट आपल्याला सांगतो की वहिनी साहेबांवर जेव्हा हे दादांचा स्वर्गवास झाला तर त्यांच्यावर किती संकट आले आणि त्या वहिनी साहेबांनी त्यावेळी संघटनेला सांभाळला, कार्यकर्त्यांना सांभाळला, MLAला सांभाळला, मंत्र्यांना सांभाळला आणि महाराष्ट्राच्या विकासालाही त्यांनी बघितला आणि महाराष्ट्राचा विकासही केला। तुम्ही अपेक्षा करता ती महिलांनी हसावे का ती महिलांनी काही पण बोलावे, आणि वहिनी साहेब काम करतात, त्यांचे शब्द कमी असतात पण त्यांचे काम जास्त असतो आणि महाराष्ट्रामध्ये जे काम वहिनी साहेबांचे आहे कुठल्याही महिलांच्या नाही। आणि येणारा काल हे वहिनी साहेब दाखवून देणार आहे की सुनित्रा वहिनी एक नंबरची लीडर आहे आणि त्यांच्यासमोर कोणीही नाही आणि जे काँग्रेसचा आम्ही धिक्कार करतो आणि नाना पटोले सारखे आम्ही नाही। नाना पटोले आपले कार्यकर्त्यांची ते आपले त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पाय धुतात, पाय पितात, आमच्या पक्षात असं नाही। आमच्या पक्षात कार्यकर्ता महान असतो, कार्यकर्ता सर्वप्रिय असतो आणि आमची वहिनी साहेबा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आमची आणि कोणीही काही बोलला आम्ही अपमान कधी सहन करणार नाही।